चालू कर. हे गाईस, कसे त्या सर्व मजेत असणार. तर आज आपली 21ची पालखी निघाली आहे भिवंडीवरून. आपली मित्रमंडळी आम्ही आल्या जाते इथे. म्हणजे आम्ही भिवंडीला पोहोचलो आहे सकाळ सकाळ लवकरच 6 वाजता झालेलो. आणि यांची गावातली जमायला टाईम लागली त्याच्यामुळे थोडी लेट निघणार आहे पालखी. आता आरती चालू आहे. आता किती 9:45 झाल्यात. आता जरा गावात फिरेल पालखी नंतर निघेल. चला आता पालखी जाऊ, आरती भेटते का बघू. थोडं लेट झालं आहे आम्ही. म्हणजे आता गेलेलो मामांच्या घरी. मामा आपल्याबरोबर आहे वेदांत. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कंटिन्यू पहिलेचा ब्लॉग बघितला असेल तर. चला जाऊ. झेंडे बिंडे लागल्यात, रांगोळ्या काढल्यात आणि मस्त डेकोरेशन केलं नॉर्मल. आता जाऊ, बेंडबिंड चालू केलं, पालखी निघली वाटते. चला जाऊ. पालखीच्या इथे पोचलो. इथे आपली पालखी आहे ना. सगळी गावातली मंडळी आलेली आहेत. जागा दिसते कसा कोंबडा आहे बघा पालखीवर. काहीच गणपती मध्ये आपली पालखी असते. पालखी चालू कर की दिसताना. देव अंगाला पुढे अंगाला फायनली आपली पालखी गावातून बाहेर निघते. टेंबर पाणी सगळ्याच पालखी आली. आता पुन्हा बाहेर ब्रिज आहे इथे. फुल एन्जॉय चालले आपल्या मंडळींचा, म्हणजे गावाच्या मंडळींचा. वेगळ्या तिथे येतात. आपली पालखी पण लगेच आलेली तिथे समोरच. चालू झाले. आता रस्त्यावर आलो आहे आपण. आणि रस्त्यावर आम्ही आल्या लगेच
खाना पिना चालू. लस्सी पहिलाच. काय वेदांत कशी लागते लस्सी? मला तर लस्सी खूप आवडतं म्हणून मी तर काही सोडणार नाही. कधी वाटले एक नंबर आहे लस्सी. याला लस्सी पट्टी आता मस्त पिऊन घेतो. जाऊ आपल्या दुपारच्या स्टॉपवर आता. चला आम्ही पार्टी मागे राहिलो थोडी. पाणी आपण दुपारच्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे. डॉर्लीला स्टॉप आहे दुपारचा. आपली पालखी पण येते जवळच आहे. पालखी पण पाठीमागे भाऊ पडला सगळं. सगळी मित्रमंडळी जाऊन आतमध्ये बसली. आपण पण जाऊन थोडा आराम करू. तर यायला आपली पालखी आली फायनली. चप्पल दुपारच्या स्टॉपवर आपली पालखी आता निघेल. आता मित्रमंडळी गेली पुढे. जरा फोटोशूट चालले घरातल्यांची. तर आपली खालती पालखी ठेवली साईडला. नंतर झाल्यावर आता पालखी निघेल. घरांच्या पूर्ण ड्रेसिंग अप मारले आणि आता ते पालखीचे नावाचे स्टॉप होतं संध्याकाळचा थोड्या वेळसाठी. पालखी आली आपली फुल एन्जॉय करत. सगळं मित्रमंडळी बसलेली आहे. पालखी आपला एक छोटासा ब्रेक आहे. नॉर्मल घरात दरवर्षी थांबते ब्रेकवर आणि नाश्ता पाणी असतो थोडाफार. रात्रीचे वाजता किती वगैरे 7 वाजता आपली पालखीचे पोहोचले. अजून बरंच काम पडले जायला. पालखीची लायटिंग बघायला चालू केले मस्त. पुढे गेलं कालवर तुम्हाला पूर्ण लायटिंग दाखवतो प्रॉपरली.
घरातली मंडळी आरती करते आरती करते आपण तुम्ही पण तर आराम करतात दुसरी मित्रमंडळ सुद्धा आराम करतात हे बघा चहा करून इथे होता ना आता तर घेतलं सगळे आता दुसरी बरं बाकी गाईज फायनली आपण संध्याकाळच्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे आपल्या शनी मंदिरचा स्टॉप इकडे ब्लड डोनेटचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे ब्लड डोनेशन कोणाला द्यायचं असेल तर ब्लड डोनेशनचा चालू आहे तो आपलं शनी मंदिर मग आतमध्ये जाऊन दाखवतो चला ते गाळो काय बऱ्यापैकी राज आणि तिघेजण आलं आहे आणि इकडे बरीचशी मंडळी आहे बाहेरची पण चला जाऊन दर्शन घेऊ शनी मंदिरात तर काय तिथे शनी मंदिर नंतर आपण दर्शन करू पहिला जाऊन आपल्या हॉलमध्ये आराम करू मस्त तेव्हा सगळी मंडळी आलेली ही बघा कशी दमले हे काय झालं रे दमलं रे काय जस्ट पाय टेकले पाय टेकले सबस्क्राईब करो लाईक झाले त्याला सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो दोस्तों सगळे दमले दुसरे कुठे सगळं आतमध्ये आहेत खूबसूरत से माहौल में और कुछ आतमध्ये सगळं आतमध्ये ब्लड डोनेशनचं जे ॲम्ब्युलन्स आले आतमध्ये जाऊ गाईज मच्छी मार्केट बघा किती गोंगाट आहे एवढा गोंगाट झोपा जागा झोपडा आहे तर जेवणाची तयारी चालू आहे बरेचसे नाना काय करायला घेतले नानाने वाटते मिरच्या करायला घेतल्या आणि जेवणासाठी तू सगळं रेडी आहे भात भाजी दाल रेडी आहे सर्व रेडी झाले जवळ आपली पालखी यायची बाकी राहिली दुसरी सगळी नाही जवळच पालखी पण जास्त लांब नाही आता चला जाऊ आणि आता पहिला बॅगा करून टेम्पोमधून तर काही जेवण बिवण झाला मस्त आपला आजचा आता आपण तुम्हाला आपला शनिदेव दाखवायचा राहिलेला आणि अर्धी मित्रमंडळी झोपली पण जाऊ आत नंतर त्यांची मजा घ्यायला पहिला तुम्हाला शनिदेव दाखवतो चला आणि माझा मित्र वैभव भिवंडीचाच होतो पण चला तुम्हाला माहिती असेल तुम्ही सांगितले पहिलाच चला जाऊन जरा शनिदेवच्या व्हिडिओ घेऊ बजरंगबली पण वाटतं मंदिर बघू जाऊ दर्शन घेऊ तर काय तिथं बजरंगबलीची पूजा करतात त्यांना पूजा कर दे तर आपण शनिदेवाचं दर्शन घेऊन येऊ इथं होम आहे थंडावर थंडी खूप जास्त आहे हा बघा होम नाही ते साईडला त्याला आता तो दिसणार नाही कालोखात तर शनिदेव जाऊन दर्शन घेऊ मस्त दिवे लावलेत बघा इथे बरेचसे लाइटिंग केली मस्त बजरंगबलीची ती छोटीशी देवमूर्ती म्हणजे दर्शन घेऊ दोघांचंही तर गाईज बजरंगबलीचं दर्शन घेऊ मंदिर तर बघितला आता आले झोपायला ही बघा सगळी कशी झोपल्यात इकडे मित्रमंडळी आहे तर गाईस झोपा आता ना अजून तुमचं काय आपला ब्लॉग एंड करा जरा मस्त आमच्या मित्राला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आजचा होता काय दुसरा दिवस होता आजचा पहिला दिवस होता वापस गेले वापस नाही ही व्हिडिओ पडली मजा वापस आता नाही आम्हाला बोलू अजून आपला गाणे ऐकूयायला लागले कुठून तरी एक कोण सिंगर आहे रे विवेक पाडेल जरा एक गाणे आम्हाला पण बोलून दाखव ना ए मोबाईल घालती कर अरे 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 लाजून कसं जमल ते मगाशी चेहरा बघलेत याचं थोडे किती 20 सेकंदाचा फरक असेल जास्त फरक चेहरा बघितलेला आहे एक सॉन्ग कुठला ढगायला लागली कलर विवेक पाटील नाही गाडी येतात तर आहे आता लास्ट
तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा हा ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय